सकल हिंदू समाज द्वारा निर्णय लिया गया, जब तक गौमाता के हत्यारे को गिरफ्तार नहीं करते जब तक गणेश विसर्जन नहीं किया जाएगा। आज हिंदू समाज द्वारा बुलाई गई मीटिंग में यह निर्णय लिया गया, जब तक गौमाता के हत्यारे असलम महमूद कुरैशी व उसके साथियों को गिरफ्तार करके मौका एनसीए एनपीडी अंतर्गत कार्रवाई नहीं होती तब तक गणेश विसर्जन नहीं करेंगे। सफल हिंदू समाज और गणेश मंडल के अध्यक्षों और कार्यकर्ताओं ने एकमत निर्णय लिया, ऐसा अबादास हिम्मतराव अंभोरे हिंदू जनजागृति ने कहा। इस समय नगरसेवक महावीर धक्का, एडवोकेट मनीष राउत, नगरसेवक संजय भगत, अर्जुन डाहडे, किरण झारखंडे, अमर जांगड़े, तेजस सरोदे व हिंदू समाज के कार्यकर्ताओं बड़ी संख्याओं में उपस्थित थे। काय तुमची बैठक होती, बैठकीत काय निर्णय झाला? सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तलखाने तोडण्याची, ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने जिथं गौमातेची हत्या झाली, आमच्या आईची हत्या झाली, ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूंची फसवेगिरी केलेली आहे। प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश मंडळातील नवयुवकांनी घेतलेली आहे। ते माझ्यासोबत आहेत, त्यासाठी आपण सर्वांना इथं आमंत्रित केलं। काय नाव आपलं? मी अंबादास हिम्मतराव अंभोरे। माझ्याकडे हिंदू जागरण असं एक जबाबदारी प्रांताची। उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? त्याला प्रशासन जबाबदार राहील, कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेस आघात होतो, मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली। मागच्या गणपतीचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय झालं। ज्या माय बहिणीच्या सुरक्षेसाठी जो दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्याने दुकान तोडली, त्यावेळेस प्रशासनाने कोणते गुन्हे दाखल केले ते सुद्धा स्पष्ट करावं। ते जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडती, हिंदूंनी काय कापून सनी आमच्या एखाद्या पोरानं व्हिडिओ करून सनी ते व्हिडिओ टाकलेला नाही, ज्यानं गौ हत्या केली, ज्यानं आमच्या आईची हत्या केली त्यानंच म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे। मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडवायची का आम्हाला बिघडवायची? हिंदूसनं कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला